देतो. काही तांत्रिक कारणामुळं उशीर झाल्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त केली पाहिजे, तीही करतो. आणि जास्त प्रस्तावना न करता सरळ विषयाला हात घालतो. ज्यावेळेला म्हणजे 75 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जगातल्या काही लोकांचा असा होरा होता की यांना काय राज्य चालवता यायचं नाही, कशाला द्यायचं यांना स्वातंत्र्य. म्हणजे इंग्लंडचा जो पंतप्रधान अगोदरचा, कारण स्वातंत्र्य मिळालं ते ॲटलीच्या काळामध्ये मिळालं. ॲटलीच्या अगोदर महायुद्धाच्या दरम्यान चर्चिल तर हे परत आपल्याकडे येतील आणि सांगतील की आमच्याच्याने होत नाही, हे तुम्ही परत तुमचं घ्या आणि आम्हाला सांभाळा, अशा प्रकारचा त्यांचा अंदाज होता. परंतु भारतातल्या लोकांनी तो हाणून पाडला आणि इतकंच नव्हे तर लोकशाही व्यवस्था कशी राबवायची याचा धडा घालून दिला. आणि त्या काळात मागे पुढे जे देश स्वतंत्र झाले त्यांची परिस्थिती आज काय आपण बघतो. श्रीलंकेत काय चाललं आहे ते बघतो, तिकडे पाकिस्तानात काय चाललं आहे ते बघतो. ते बांगलादेशचं भाग्य किती पाकिस्तानपासून बाजूला गेलं, नाही तर त्याचीही तशीच वाट लागली असती. तर सांगायचा मुद्दा असा की 75 वर्षामध्ये आपण जी काही कामगिरी केली ती तिला कुणीही वाईट नक्कीच म्हणणार नाही. मग किती मार्क द्यायचे वगैरे हा कदाचित याचा मुद्दा असू शकेल, वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा होऊ शकेल. परंतु एरवी आपण 75 वर्ष आपली एक जागतिक तुलनेमध्ये चांगली घालवलेली आहेत हे लक्षात घ्या. आपल्यावरती अनेकांनी आक्रमणं केली अनेक वेळेला, त्यांनाही आपण पुरून उरलो. आणि आज आपण जगात महासत्ता वगैरे गोष्ट मी काय म्हणणार नाही, सांगणार नाही, म्हणजे त्याची काही गरज नाही. ते जे काय होतं ते होईल. परंतु आपण त्या अतिशय चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स ज्याला म्हणतो आपण तो चांगला केलेला आहे एवढं आपल्याला नक्की म्हणता येईल. तर हे जे स्वातंत्र्य मिळालं आपणाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालं, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. ते काही आपोआप मिळालं नाही किंवा फुकाफुकी मिळालं नाही, सहजासहजी मिळालं नाही. तर त्याच्या अगोदर कितीतरी दिवस आपणाला त्यासाठी प्रयत्न करावे लागले, लढा उभारावा लागला. आणि त्या लढ्यामध्ये वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तींचे लोक सहभागी होते. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा संप्रदाय होते, म्हणजे स्कूल्स म्हणतो आपण, जहाल मवाळ वगैरे वगैरे. कदाचित आपण त्याचा विचार करू व्याख्यानामध्ये. पण अशा पद्धतीने आपल्याला अथक परिश्रम करावे लागले. आपल्याला योग्य वेळेला योग्य नेते मिळाले. अगोदर लोकमान्य टिळक मिळाले, नंतर महात्मा गांधी मिळाले. आणि आपला स्वातंत्र्याचा प्रवास काही गोष्टी आपल्याला अनुकूल पण घडल्या. म्हणजे उदाहरणार्थ महायुद्धामुळं आपल्यावर ज्यांचं राज्य होतं त्या इंग्लंडचं खरोखर कंबरडं मोडलं. अवघड झालं त्याला एवढं सगळं साम्राज्य सांभाळणं. दुसरी गोष्ट अशी की अमेरिकेने असा आग्रह धरला होता की जगातल्या सगळ्याच राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणजे ह्या अनुकूल गोष्टी झाल्या. म्हणजे या काही अनुकूल गोष्टी आणि आपले प्रयत्न यातनं आपल्याला शेवटी स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. मला निश्चितपणे सुवर्ण महोत्सव आठवतो, रौप्य महोत्सव आठवतो. रौप्य महोत्सवाच्या वेळेला मी विद्यार्थी होतो कदाचित. सुवर्ण महोत्सवाच्या वेळेला अगदी काय म्हणता येईल, एक जाणता अशा प्रकारचा नागरिक होतो. आणि आत्ता हे अमृत महोत्सवाचे दिवस आहेत. तर परत एकदा आपणाला शुभेच्छा देतो आणि भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो असं आपण म्हणूयात. असो तर साहित्याचा मुद्दा कुठे येतो मग शेवटी आपण थेट मुद्द्यावरती आलो तर कुठे येतो तो नेमका मुद्दा की वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी लिहिणारे लोक असतात, त्याला आपण साहित्य म्हणतो. म्हणजे तांत्रिक त्याला साहित्य कशाला म्हणायचं अमुक तमुक त्याच्यात आपल्याला जायचं काही कारण नाही. साहित्याची आपण एक व्यापक व्याख्या घेऊयात आणि त्यानुसार विचार करूयात. तर हे जे लिहिणारे लोक असतात आणि लिहिण्यामध्ये बोलणं पण आलं, कारण पूर्वीच्या काळात आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी मौखिक परंपरेने व्हायच्यात, छपाईची कला नव्हती, ती नंतर आली आपल्याकडे. अगोदर ज्या गोष्टी व्हायच्या त्याच्या संक्रमित व्हायच्या, म्हणजे मौखिक परंपरेतनं पुढे जायच्या. म्हणजे अभंग असतील, ओव्या असतील, लावण्या असतील, पोवाड्या असतील, मुख्य म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं पाहिजे आपणाला. तर हे मौखिक परंपरेतनं पुढे सरकणाऱ्या गोष्टी होत्या. आणि नंतर पुस्तकं आली. पुस्तकं आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पुस्तकाचं स्वामित्व, त्यांचे हक्क कोणाच्याकडे असतात, त्याला जबाबदार कोण असतं. मग पुस्तकात जर काही चमत्कारिक छापून आलं कोणाच्या तरी विरोधामध्ये आणि विशेषतः सरकारच्या विरोधामध्ये, तर सरकारला त्या पुस्तकावरती बंदी घालण्याचा, जप्त करण्याचा अधिकार असायचा. कुणी जर ते ठेवलं पुस्तक आपल्या घरात तर त्यालासुद्धा शिक्षा व्हायची. असं एक सेन्सॉर असायचं त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये सुद्धा. तर
इथे साहित्याने नेमकं काय केलं आपल्याला एक गोष्ट तर नक्कीच माहिती आहे की साहित्य काय करतो हे दुतर्फा आहे. जे काही समाजात चाललेलं असतं ना, समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचं प्रतिबिंब साहित्यात पडतं, साहित्य त्याचं चित्रण करतं असं आपण म्हणतो. हा एक प्रकारचा वास्तववाद आहे, जे आहे ते दाखवणं, यथार्थ अशा प्रकारचं दर्शन. हा एक मुद्दा झाला. परंतु तिथंच सगळं थांबत नाही. साहित्यात जे दाखवलं जातं ते तो साहित्य म्हणजे कॅमेरा नाही, लक्षात घ्या. साहित्य लिहिताना अगदी वास्तववादी लोकसुद्धा त्या संबंधीची आपली मतं व्यक्त करतात. हे बरं आहे, हे वाईट आहे, हे असलं पाहिजे, हे नसलं पाहिजे. मग असलं पाहिजे तर ते कसं टिकवायचं, नसलं पाहिजे तर कसं बदलायचं, ह्या गोष्टी कळत नकळत येतात. म्हणजे काहींनी तर ठरवलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ वर्तमानपत्र. आता वर्तमानपत्रात याला साहित्य म्हणायचं का असं लोक कदाचित प्रश्न विचारतील, पण आपण सांगितलं की एक व्याप्ती त्याची आपण व्यापक करूयात. वर्तमानपत्रावाल्यांची धोरणं असतात, म्हणजे ते बातम्या देतातच, फक्त बातम्या देतात असं नाही, परंतु अग्रलेख लिहितात. अग्रलेखातून सरकारवरती टीका करतात, काही धोरणांचं स्वागत करतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ना. म्हणजे नुसतं प्रतिबिंब नाही आहे, नुसतं वर्णन नाही आहे, नुसतं निवेदन नाही आहे, तर एक दिशा देण्याचं काम, लोकांना उद्युक्त करण्याचं, प्रवृत्त करण्याचं काम हे सुद्धा अशा प्रकारे साहित्याच्या मार्फत होत असतं. आणि आपण पाहणार आहोत कशा प्रकारे ते झालं वगैरे वगैरे. तर हे साहित्याचं काम आहे. आणि हे काही आत्ताच सुरू झालेलं अशातला भाग नाही, हे खूप पूर्वीपासून सुरू आहे. म्हणजे आता आपण महाराष्ट्राचाच विचार करू ना, बाकी कशाला फार लांब जायची गरज नाही. हे बघा, आता साधारणपणे 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राज्य होतं इथल्या लोकांचं, स्थानिक लोकांचं, ते गेलं. आणि तिथे अल्लाउद्दीन खिलजी नावाचा दिल्लीचा सुलतान आला आणि त्याने ते राज्य ताब्यात घेतलं. आणि ते ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत इथे सर्व परकीय लोकांचीच राजवट होती. आणि त्या राजवटीमध्ये म्हणजे अगोदर खिलजी होते, मग मोहम्मद तुघलक आले, तुघलकांच्या नंतर बहामनी आले, मग बहामनीचे 4-5 तुकडे झाले. त्यातले काही महाराष्ट्रामध्ये होते. एक निजामशाही होती, एक इमादशाही होती, आणखीन एक विजापूरची आदिलशाही होती. आणि दरम्यानच्या काळामध्ये उत्तरेतले मोगलसुद्धा महाराष्ट्रात येऊन काही ठिकाणी त्यांनी ताबा मिळवला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारची राज्य होती. काही भाग आदिलशाच्या ताब्यात होता आणि काही भाग दिल्लीच्या मोगल बादशाच्या ताब्यात होता. तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो, मी मगाशी उल्लेख केला बघा साहित्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, त्यातला एक प्रकार मी सांगितला पोवाडा. काय असतं पोवाड्यामध्ये? पोवाडा म्हणजे पराक्रमाचं वर्णन असतं. पोवाडा म्हणजे काय? पराक्रम, पराक्रमाचं वर्णन. मग त्याच्यामध्ये एक वीररस असतो. आता तुम्ही मला सांगा, पोवाडा ज्या वेळेला तो शाहीर म्हणतो तेव्हा तो त्या लढाईचं वर्णन करतो, पण ते नुसतं वर्णन असतं का? तो असं वर्णन करतो की ऐकणाऱ्याला सुद्धा स्फुरण यावं, की आपण सुद्धा गेलं पाहिजे. पण तसे बाहू त्याचे फुरफुरावेत की आपण गेलो पाहिजे तिथे, आपण लढाईमध्ये भाग घेतला पाहिजे, अशी स्फूर्ती त्यातनं मिळते. म्हणजे साहित्याचं काम असं दुहेरी असतं. तो साहित्य दाखवतं सुद्धा आणि साहित्य प्रवृत्तही करतं किंवा निवृत्त करीत असेल, म्हणजे डिस्करेज करत असेल एखादी गोष्ट करायला. एखाद्या गोष्टीचं इतकं वाईट वर्णन केलं समजा साहित्यामध्ये आलं की माणसाने ते वाचल्यानंतर असं आपण करू नये असं वाटायला लागतं. असं आहे. म्हणजे युद्ध समजा, उदाहरणार्थ युद्ध अत्यंत वाईट पद्धतीने दाखवलं की युद्धानंतर किती वाईट परिणाम होतात, लोक भुके कंगाल होतात, लोकांच्यामध्ये रोगराई पसरते वगैरे वगैरे वगैरे. मग असं जर दाखवलं तर साहजिकपणे लोकांना वाटेल ना असं की युद्ध करणं चांगलं नाही वगैरे वगैरे, नको व्हायला युद्ध. हे साहित्याचे परिणाम असतातच. तर पोवाड्याचं काय असतं मी तुम्हाला सांगतो. मग आता मला सांगा, अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य इथे आलं तेव्हापासून तर थेट शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकतरी पोवाडा झाला का निर्माण? अभंग होते, म्हणजे संत मंडळी होती, त्यांनी सगळं मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठ्यांचा धर्म याचं रक्षण केलं त्यांच्या माध्यमातून. म्हणजे एकनाथ महाराज झाले उदाहरणार्थ, तुकाराम महाराज होते, त्यांनी ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले. उदाहरणार्थ भागवतावरती भाष्य केलं एकनाथ महाराजांनी. परंतु पोवाडा झाला नाही. का नाही झाला? पोवाडा कशाचा असतो? पराक्रमाचा असतो. मग इथल्या लोकांना पराक्रम करायला स्कोपच नव्हता ना, वावच नव्हता. कुठे करायचा पराक्रम? ते करत नव्हते पराक्रम असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ शहाजीराजांनी भातोडीची लढाई जिंकली,
अनेक लोकांना त्यांनी पराभूत केलं. पण त्यांचे पराक्रम म्हणजे पोवाडे का नाही झाले सांगा? कारण त्यांनी हा जो पराक्रम केला तो दुसऱ्यांच्यासाठी केला होता. कधी ते निजामशाहीच्या पदरी असायचे अहमदनगरच्या, कधी विजापूरच्या आदिलशाहीकडे असायचे, क्वचित मोगलांकडे सुद्धा असायचे. त्यामुळं आपले लोक काही पराक्रम करत नव्हते अशातला भाग नाही, पण तो पराक्रम वाया जात होता. मग पोवाडा कधी सुरू झाला? शिवाजी महाराजांनंतर. कारण आता जो पराक्रम होईल तो आपण आपल्यासाठी केला, स्वराज्यासाठी केला. म्हणजे स्वराज्याचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा आहे ना. म्हणून महाराष्ट्रातला पहिला पोवाडा मराठी भाषेमधला अफजल खान वधाचा पोवाडा, शाहीर आगिनदास नावाचा होता. त्या आगिनदासांनी तो पोवाडा तयार केला आणि पहिल्यांदा कोणाला सादर केला, कोणापुढे सादर केला? तर जिजाऊ साहेबांच्या पुढे त्यांनी तो सादर केला. आणि जिजाऊ साहेबांनी त्याला त्याच्या हातामध्ये सोन्याचं कळं घातलं, असं वर्णन आहे. तो पहिला पोवाडा. दुसरा पोवाडा कोणता उपलब्ध असलेला? तो सिंहगडचा. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकला, म्हणजे कोंढाणा जिंकला, त्याचा पोवाडा. आणि मग पोवाडे रचत गेले, लोक रचत गेले. आणि अगदी पेशवाईचा पाडा होईपर्यंत, म्हणजे खर्ड्याची लढाई शेवटची. खर्ड्याच्या लढाईमध्ये निजाम आणि पेशव्यांची लढाई झाली आणि पेशव्यांच्या फौजेने निजामाच्या फौजेला धूळ चारली, त्याचा पोवाडा आहे. त्याच्यानंतर मराठ्यांचं राज्यच गेलं. मग पोवाडे व्हायचा प्रश्न मिटला. मग 1818 साली मराठ्यांचं राज्य गेलं, तर मग थेट याच्यापर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत मधल्या काळात आपल्याला पोवाडा लिहायला हे नव्हतं, वाव नव्हता. कोणासाठी जायचा? म्हणजे आता पहिल्या महायुद्धामध्ये, उदाहरणार्थ पहिल्या महायुद्धामध्ये खूप पराक्रम केले भारतातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी. व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला, पहिला व्हिक्टोरिया क्रॉस महाराष्ट्रातल्या एका लढवय्याला आहे. पण त्याच्यावरती आपण पोवाडा नाही लिहू शकलो, कारण ते मनातूनच येत नव्हतं ना, की खूप पराक्रम केला पण कोणासाठी केला, म्हणून पोवाडे झाले नाही. तथापि काही लोकांनी, म्हणजे उदाहरणार्थ सावरकरांच्या संप्रदायातील काही लोक होते, म्हणजे कवी गोविंद म्हणून एक होते, त्यांनी केला प्रयत्न, म्हणजे पोवाडे म्हणजे झाशीच्या राणीचा पोवाडा लिहायचा प्रयत्न केला. म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला. पण म्हणून त्यांना ते स्वातंत्र्याचे शाहीर वगैरे म्हणतात. नाशिकचे जे कवी गोविंद दरेकर होते, नंतर आणखीन एक दुवा तिवारी म्हणून होते. तर दुवा तिवारींनी मराठ्यांची स्वातंत्र्य गीतं लिहिली, मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल. ते एक प्रकारचे पोवाडेच आहेत, म्हणजे जरी वेगळ्या वृत्तात किंवा कशात लिहिले, पराक्रमाचं वर्णन जिथं होतं तो पोवाडा. मग आता मूळ पोवाडा जो आहे की नाही, त्याचं स्वरूप काय असायचं बघा. त्याला तो जो सादर करता त्याला आपण घडीभर शाहीर म्हणूयात. त्याच्या साथीला काही लोक असायचे, वाद्य असायची काही, म्हणजे. आणि तो काय करायचा माहिती आहे का, ते पोवाड्याचे काही चौक असायचे, म्हणजे 12 चौकाचा पोवाडा, एक विशिष्ट एवढी एक रचना म्हणजे चौक. आणि त्या 2 चौकांच्या मध्ये तो जो असतो शाहीर, तो वर्णन करायचा, गद्यात वर्णन करायचा. संपूर्ण पोवाडा पद्यात नसतो. की मग कसा आला तो अफजल खान, मग त्याचं वर्णन तो गद्यात करणार, तो असा होता, तो तसा होता. आणि मग परत तो कवितेकडं, म्हणजे त्या पद्याकडं जाणार. आता आपण जी पोवाड्याची पुस्तकं पाहतो की नाही, म्हणजे पोवाड्याची पुस्तकं 19व्या शतकापासूनच सुरुवात झाली. शाळीग्राम नावाचे सद्गृहस्थ होते आणि एक इंग्रजी अधिकारी होता ऑकवर्थ आणि शाळीग्राम यांनी मराठ्यांचे पोवाडे पहिल्यांदा छापले. आता राजवाड्यांनी टीका केलेली आहे शाळीग्रामवरती. काय म्हणून टीका केली? की त्यांनी ते ऐकले, पोवाडे मिळवले, पण पोवाडे छापताना ते मधली जी कॉमेंट्री असायची शाहिरांची ती त्यांनी वगळली. तर ती सुद्धा पोवाड्याचाच भाग असतो, लक्षात घ्या. पोवाडा हे एक चंपू काव्य आहे, म्हणजे गद्य आणि पद्य मिश्रित. हे शाळीग्रामला न कळल्यामुळं शाळीग्रामनी त्यातला गद्य भाग, म्हणजे निवेदनाचा भाग वगळला, त्यामुळं फार नुकसान झालं. पण ठीक आहे ते तरी त्यांनी जतन केलं ना, पद्य जतन केलं, हे काही कमी आहे का? म्हणून त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. तर हे पोवाडे मी तुम्हाला सांगितलं की पोवाड्यामध्ये अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं याचं वर्णन तर आहेच. तानाजीने सिंहगड कसा घेतला, कोंढाणा कसा घेतला याचं वर्णन आहेच. पण ते वर्णन असं आहे की ते वाचून वाचणाऱ्याला स्फूर्ती आली पाहिजे आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हा लक्षात आला मुद्दा. म्हणजे साहित्य आणि स्वातंत्र्य लढा याचा संबंध असा असतो.
साहित्यामध्ये त्याचं वर्णन पण येतं आणि शिवाय एक स्फूर्ती मिळते संबंधित लोकांना काहीतरी करण्याची, लढण्याची, असा प्रवृत्त होतात लोक. तर हे स्वातंत्र्य आपलं स्वराज्य 1818मध्ये गेलं. नंतर आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य आलं. आता ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर प्रचंड मोठं परिवर्तन झालं. नवी मुद्रा आली. म्हणजे मुद्रा म्हणजे फक्त शिक्का किंवा पैशाचं चलन असं नाही. परिस्थिती बदलली. नवीन कारभार बघा, राज्यकारभाराची पद्धत वेगळी होती, शिक्षणाची पद्धत वेगळी होती, भाषा वेगळी होती, हे सगळंच वेगळं आहे. कायदे वेगळे होते, न्यायदानाची पद्धत वेगळी होती, त्यांचा धर्म आणखीन वेगळा होता. शिवाय हे सगळं एकदम वेगळं आलं. आपल्याकडे जी एक गोष्ट नव्हती पूर्वी ती त्यांच्याकडे होती, ती म्हणजे विज्ञान. तर त्यामुळं एक पूर्णपणे तो एक जो धक्का बसला संपूर्ण, त्या धक्क्यातून उठायला काही वर्ष तरी लागले असणार, पण महाराष्ट्राला ती फार नाही लागली. बाकीच्या लोकांना जास्त वर्ष लागली. का? म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, जेव्हा ते राज्य गेलं ना आपलं, त्यावेळेला मराठ्यांचं स्वतःचं राज्य होतं. आणि इतकंच नाही, ते साम्राज्य होतं. भारतातला जवळजवळ 2/3 भाग हा मराठ्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अंमलाखाली होता. दिल्लीचा कारभार मराठे चालवायचे. लोकांना माहीत नाही अजून खूप. अहो, महादजी शिंदे चालवायचे. कोणाला बादशाह करायचं त्यांच्या हातामध्ये असायचं. हे सगळं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे मराठ्यांचा अंमल होता अनेक ठिकाणी. म्हणजे ओरिसामध्ये उदाहरणार्थ मराठ्यांचा अंमल होता. राजस्थान, मध्य प्रदेश, म्हणजे जे संस्थानं वगैरे असतात मराठ्यांच्या ताब्यात होती. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य आलं म्हणजे ब्रिटिशांनी कोणाकडून राज्य घेतलं? कसं आहे की ब्रिटिश लोकांनी जो इतिहास लिहिला ना तो त्यांच्या सोयीने लिहिला. त्यांनी असं लिहिलं की मोगलांच्याकडून ब्रिटिशांनी राज्य घेतलं. हे साधारणतः खोटं आहे. म्हणजे मोगल बादशाह नव्हता का सिंहासनावरती? होता, पण तो नामधारी होता. त्याला टायटलर म्हणतात. म्हणजे तो नुसता आपला एक नावापुरता अशा प्रकारचा होता. खरोखर कारभार जो होता तो मराठ्यांच्या हातामध्ये होता. त्यामुळं ब्रिटिशांनी जेव्हा भारत घेतला जिंकून, कोणाकडनं जिंकून घेतला? भारत म्हणजे काय? भारत म्हणजे भारताची राजधानी, मुख्य सिंबॉलिक गोष्ट आहे. दिल्ली जिंकून घेतली ब्रिटिशांनी. कोणाकडून जिंकून घेतली? कोणाची लढाई झाली? लढाई मराठ्यांची आणि ब्रिटिशांची झाली. लढाई शिंद्यांच्या फौजेची आणि ब्रिटिशांच्या फौजेची झाली. म्हणून मराठ्यांचं राज्य होतं, लक्षात घ्या. आणि मराठ्यांच्याकडनं भारत घेतला ब्रिटिशांनी. पण इतिहास मांडताना असा खुबीने मांडला की मराठी जवळजवळ नव्हतेच आणि आपण हे कुशल ते फॉलो करीत बसलो. हे कोणाच्या लक्षात नाही आलं या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली पाहिजे. तर ही आम्ही म्हणजे माझ्याकडे ज्या वेळेला बालभारतीमध्ये इतिहासाची पुस्तकं लिहिण्याचं काम होतं तेव्हा मी अशा प्रकारचा इतिहास मांडायला सांगितला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना. आणि तो तसा आहे आत्ता जो आहे तो म्हणजे जाता हा मुद्दा सांगितला. तो काही महत्त्वाचा मुद्दा नाही माझा, हे आम्ही केलं किंवा अन्य कोणी केलं हे माहीत झालं पाहिजे लोकांना. हे माहीत नाही. लाल किल्ल्यावरती त्या मोगलांच्या झेंड्याबरोबर आपला भगवा जळला होता, माहीत नाही लोकांना. तर हे आपलं जे ब्रिटिशांनी राज्य घेतलं तेव्हा आपलं स्वतःचं राज्य गेलं. आता काही ठिकाणी तेव्हासुद्धा मुसलमानांचाच अंमल होता ना, जसं बंगालमध्ये. तर त्यांच्या बाबतीत काय झालं की एक परकीय सत्ता गेली आणि दुसरी परकीय सत्ता आली. म्हणून त्यांचा प्रतिसाद आणि आपला प्रतिसाद याच्यामध्ये फरक आहे. आपल्या लोकांना लगेच वाटलं की नाही आपल्याला स्वतंत्र व्हायला पाहिजे, हे असं नाही चालणार. आपण राज्य भोगलेलं आहे, लक्षात घ्या. फुकटची गोष्ट नाही आहे. आणि नुसतं भोगलेलं नाही, थेट अटक म्हणजे ते काय, मी फक्त प्रास नाही त्याच्यामध्ये, अटकपासून कटकपर्यंत अशा प्रकारचं राज्य होतं आपलं. अधिक तपशील सांगायला नको, एवढं पुरे आहे. तर म्हणून आपल्याला साहजिक आहे असं वाटणं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. आता करायचं माध्यम कोणतं? आपल्याकडे सैनिकी सामर्थ्य राहिलेलं नव्हतं. ब्रिटिश आपल्यापेक्षा लष्करी बळ त्यांचं जास्त होतं आणि त्याचं एक कारण त्यांच्याकडे एक विज्ञान होतं. त्यांनी प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र केलं, एक डिसिप्लिन निर्माण केली आणि म्हणून ते आपल्यापेक्षा त्या काळात भारीच होते. म्हणजे ते काय आपल्याला नाकारायचं काही कारण नाही. तर मग आता यांच्यावरती मात कशी करायची? तर यांच्यावरती जर मात करायची झाली तर यांची शस्त्रास्त्र कोणती आहेत ते पाहिलं पाहिजे आपण. आणि मग लक्षात आलं की अरे यांनी खूपच बदललेलं आहे.
यांच्याकडे काय आहे, यांच्याकडे पुस्तकं आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आपल्याकडे पुस्तकं नव्हती. पुस्तकं म्हणजे आपल्याकडे हस्तलिखित असायची, छापील पुस्तकं नव्हती. हे नवीन काळातलं हत्यार आहे मुद्रण म्हणजे. आपल्याकडे वर्तमानपत्र नव्हती, कारण छापायचीच हे नव्हते ना, तंत्रज्ञान नव्हतं. म्हणून आपल्या लोकांनी सुरुवात केली पहिल्यांदा वर्तमानपत्र काढून. दुसरी गोष्ट काय केली आपण, तिकडची जी महत्त्वाची पुस्तकं होती त्यांचा अनुवाद करायचा आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. आणि हे करण्यात सुरुवातीला ब्रिटिशांनी मदत केली आपल्याला. मिशनरी लोक आलेत, त्यांनी काही गोष्टी छापल्या, त्यांनी पहिल्यांदा छापखाने घातले. मग आपले लोक त्याच्यात तरबेज झाले आणि हळूहळू पहिलं वर्तमानपत्र जे काढलं आपल्या लोकांनी ते बाळशास्त्री जांभेकर यांनी वर्तमानपत्र काढलं. साधारणपणे 1832 सालची गोष्ट आहे. दर्पण त्या वर्तमानपत्राचं नाव. म्हणजे तिथून त्या अर्थाने साहित्याला सुरुवात झाली. त्याच्यात फक्त बातम्या नसायच्या, त्याच्यात कॉमेंट्स असायच्या. त्यांनी काही प्रयत्न केले. आणि एक गोष्ट दुसरी लक्षात आली आपल्या लोकांच्या, की पाश्चात्य लोक जे काही भारी आहेत ते का भारी आहेत. हा मुद्दा फक्त शस्त्रास्त्रांचा नाही. हे राजवाडे एकदा म्हटले होते की ज्याच्या बंदुकीची नळी लांब तो भारी. एका मर्यादित त्याच्यात सत्य आहे, पण तेवढं नाही सोपं ते. त्याच्याकडे ज्ञान आहे, लक्षात घ्या, त्याच्याकडे विज्ञान आहे, तो भारी ठरतो. हे बदलतं सगळं. पूर्वीचं तंत्र आत्ताचं तंत्र यात फरक पडला. ज्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारची राज्यपद्धती आहे, ज्याच्याकडं वेगळ्या प्रकारची समाज पद्धती आहे. आपल्याकडची राज्यपद्धती, आपल्याकडची समाज पद्धती आत्ता जुनाट झाली होती. आपल्याकडे अजूनही जातीव्यवस्था होती, आपल्याकडे अजूनही राजेशाही होती पूर्णपणे. तर मग पहिल्यांदा आपण जी सुरुवात केली की नाही ती त्या यांची समीक्षा केली. आपण आपल्या समाजव्यवस्थेची समीक्षा केली, आपल्या राज्यव्यवस्थेची समीक्षा केली. आणि राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांना आधार जो होता तो धर्माचा होता. म्हणून धर्माची व्यवस्था समीक्षा करायला लागली. आणि हे पहिल्यांदा काम जर कोणी केलं असेल आपल्याकडे तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र लिहिली. म्हणजे प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्रातनं देशबांधवांना उद्देशून ते पत्र लिहायचे. अशी 100 झाली म्हणून त्याला नाव पडलं शतपत्र. आणि त्याच्यात त्यांनी सगळी टीका केली. म्हणजे ते फार आता काही लोक म्हणतील त्याला साहित्य म्हणायचं का. होय, ते साहित्यच आहे, ती काही बातमी नाही आहे. लक्षात घ्या, आत्मपरीक्षण आहे, टीका आहे लोकांच्यावरती. आणि साहित्यकाराचा तो बाणा असला पाहिजे की कोणाची भीडभाड न ठेवता सत्य सांगायचं. त्याच्यामुळे लोकहितवादी खूप लोकांना आवडले नाही. जे पारंपरिक सनातनी लोक होते, ज्यांना एक त्याचे व्हेस्टेड इंटरेस्ट होते व्यवस्थेमध्ये, व्यवस्था तशीच असू देण्यामध्ये. म्हणजे राजवाडे म्हणजे संस्थानिक. खरं तर त्यावेळेला आपलं राज्य नव्हतंच, पण असे होते ना जागीरदार, बसून आयते खाणारे भटभिक्षुक. त्यांच्यावर प्रचंड धार धरली कुणी, लोकहितवादींनी. लोकहितवादींच्या पाठोपाठ म्हणजे लोकहितवादींनी अगोदर जे लिहिलं ना, त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम सोपं झालं. मग महात्मा फुले येतात, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. बघा, मी जो मगाशी पोवाड्याचा बोललो की नाही, तो मुद्दा इथे येतो. त्याला त्यांनी पोवाडाच नाव दिलं का, कारण ती स्फूर्ती मिळली पाहिजे पोवाड्यातनं. म्हणजे झालं असं की त्यावेळेला ब्रिटिश सरकारची एक दक्षिणा प्राईज कमिटी होती पुण्यामध्ये. आणि त्या कमिटीने एक स्पर्धा आयोजित केली की शिवाजी महाराजांच्यावरची काव्य लिहा, आम्ही बक्षीस देऊ, आम्ही छापू. मग 5-6 लोकांनी ते एंट्री म्हणतो आपण त्या आल्या. त्याच्यामध्ये किर्लोस्कर होते, अण्णासाहेब किर्लोस्कर. त्याच्यामध्ये कोणी एक लेले होते. आणि त्याच्यामध्ये महात्मा कुंटे होते, महादेव मोरेश्वर कुंटे. सगळी मोठी माणसं होती. आणि ज्योतिराव फुले होते. तर कुणी कशात काव्य लिहिलं, कुणी कशात लिहिलं, कुणी एक संस्कृत प्रचुर वृत्त असतं म्हणजे आर्या म्हणतो आपण, किंवा अशा प्रकारे जे काय असेल ते. कुंट्यांनी पण एक चांगला प्रयोग केला, चांगल्या गोष्टी होत्या. पण फुल्यांनी नेमका पोवाडा उचलला. त्या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पराक्रम सांगितलं, पण त्याबरोबर त्यांनी एक सामाजिक दृष्टी दिली. जी लोकहितवादी अगोदर द्यायचा प्रयत्न करत होते, तो त्यांनी पोवाड्यात साधारणपणे समाजाला ती एक दृष्टी दिली. इतिहासाची एक वेगळी मांडणी केली. त्या तपशिलात जायचं कारण नाही, पण हे फुल्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि फुल्यांनी एक नाटक लिहिलं, तृतीय रत्न. म्हणजे त्या पूर्वी त्या काळातल्या नाटकांचे विषय कोणते होते, पौराणिक विषय होते, फार तर ऐतिहासिक.
प्रत्यक्ष चालू घडीवरती नाटक मराठी रंगभूमीवरती जे आलं ते पहिल्यांदा रंगभूमीवरती आलं नाही, त्याचे प्रयोग नाही झाले, पण लिहिलं म्हणूयात ते फुल्यांचं आहे. तृतीय रत्न, की बाबा धर्माच्या नावाखाली काही जे लोक असतात धर्मगुरू म्हणवणारे, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांची कशी अडवणूक करतात, कशी पिळवणूक करतात, त्याला परलोकाचं कसं भय दाखवतात, आणि त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, तर शिक्षण. मग शिक्षण कोण देतं अलीकडच्या काळामध्ये, तर त्या काळात मिशनऱ्यांनी शाळा घातल्या होत्या. तर मिशनरी म्हणून एक पात्र मिशनऱ्याचं पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा समारोप कसा आहे माहिती का, तो कुणबी आणि त्याची बायको असते, त्या दोघांचा संवाद आहे. आणि त्या काळात महात्मा फुल्यांनी, हे पहा, महात्मा फुलेंनी आपण सांगतो सावित्रीबाईंनी फुल्यांनी शाळा स्थापन केली, पहिली मुलींची शाळा स्थापन केली वगैरे वगैरे, खऱ्या गोष्टी आहेत. पण हे माहीत नसतं लोकांना अनेक वेळेला, की फुल्यांनी रात्रीची शाळा सुरू केली प्रौढांसाठी. सकाळच्या शाळेत दुपारच्या शाळेत मुलं येतील ना, मोठी माणसं कशी येतील, त्यांनाही साक्षर केलं पाहिजे. मग त्यांच्यासाठी रात्र शाळा. मग तो म्हणतो की आता आपण काय करू, दोघं मिळून, बरं का, नवरा बायको, आपण ज्योतिरावांनी रात्रीची शाळा सुरू केलेली आहे, त्याच्यात आपलं नाव घालू. आणि तिथं ते संपतं नाटक. आता तुम्ही म्हणाल याचा स्वातंत्र्याचा लढ्याशी काय संबंध, संबंध आहे ना. संबंध कसा आहे माहिती आहे का, त्यातली तुम्हाला गंमत सांगतो, की तिथे फुल्यांचा तो जो एक ते जे पात्र आहे, ते पात्र असं म्हणतं की आत्ता या घटकेला आमचा पहिला शत्रू अज्ञान आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही लढणार. म्हणजे स्वातंत्र्य पहिल्यांदा आम्हाला अज्ञानापासून पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे हा स्वातंत्र्य लढाच आहे. त्याला अंतर्गत वसाहतवाद म्हटलं गेलं नंतरच्या काळामध्ये, की आपल्यातल्याच काही लोकांनी काही लोकांच्यावरती वर्चस्व गाजवायचं. पण त्याच्यातून मुक्त होण्यासाठी शिक्षण पाहिजे, अज्ञान दूर करण्यासाठी तो लढाच आहे एक प्रकारचा, म्हणून ते स्वातंत्र्य आहे. तर हे फुले सांगतात. आणि ते असं सांगतायत की ह्या धर्मात जर आम्हाला ते जमलं नाही तर आम्ही आमच्या निर्मिकाकडनं दुसरा धर्म मागून घेऊ, असंही ते पुढे कधीतरी म्हटलेले आहेत. पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे सरकारने जर नीट केलं नाही या प्रकारच्या गोष्टी, तर आम्ही उद्या आमच्यातनं एखादा शिवाजी तयार होईल आणि तो या सरकारला हुसकून देईल. म्हणजे ती कल्पना त्यांना आहे की स्वातंत्र्य सुद्धा मिळवायचं आहे, लक्षात घ्या. फक्त आत्ताची प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, ती या सामाजिक लढ्याला दिली पाहिजे, असं एक त्यांचं ते म्हणणं होतं. आणि त्या काळाला ते धरून होतं. तर अशा प्रकारे त्यांचंसुद्धा एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे फुले लोकहितवादी या मंडळींनी एक वेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण केलं. आणि त्याचा संबंध निश्चितपणे लोकांच्या एक दृष्टीमध्ये बदल होण्यामध्ये झाला. मग आपण पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं, महत्त्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे महात्मा फुले ज्या वेळेला ॲक्टिव्ह होते, सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली होती त्या काळामध्ये, आणि हे सामाजिक बाबीवरती भर देत होते, त्या काळात महाराष्ट्रामध्ये एक मोठा माणूस होऊन गेला, त्याचं नाव विष्णूशास्त्री चिपळूणकर. आणि चिपळूणकरांच्या असं लक्षात आलं की लोकांना आपण उद्युक्त केलं पाहिजे स्वातंत्र्य लढ्यासाठी. आणि उद्युक्त करण्याचं साधन कोणतं, तर ते साहित्य आहे. म्हणून त्यांनी एक मासिक सुरू केलं, मासिक पुस्तक म्हणायचे त्याला, आणि त्याचं नाव निबंधमाला. आणि त्या निबंधमालेतून त्यांनी ब्रिटिश सरकारवरती कडाडून टीका केली. त्यांची एक खास शैली विकसित केली, एक वेगळ्या प्रकारची मराठी घडवली. आता काही लोकांचा त्याच्यावरती आक्षेप असतो, ती कृत्रिम आहे, ती बोजड आहे, ती संस्कृत प्रचूर आहे, ते वेगळे मुद्दे आहेत. आपण त्याच्याची चर्चा करण्यासाठी आजचं व्यासपीठ नाही. आजचं व्यासपीठ कशासाठी आहे की निबंधमालेने लोकांच्या मनामध्ये एक स्वाभिमान निर्माण केला. कशाबद्दलचा स्वाभिमान, स्वदेश, स्वभाषा, आणि तिसरी गोष्ट अशी स्वराज्य. हे तीन स्व जे आहेत ना, स्वदेश, स्वभाषा आणि स्वराज्य, यांच्याबद्दलचा अभिमान विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेने निर्माण केला. आणि अनेक लोक, अनेक तरुण त्या काळचे त्याच्यावरती अत्यंत लुब्ध होते. त्यातून प्रेरणा घेऊन पुढे लोक आले. म्हणजे लोकमान्य टिळकांच्यावरती सुद्धा चिपळूणकरांचा प्रभाव होता, आगरकरांच्यावरती चिपळूणकरांचा प्रभाव आहे. आणि तिथनं असे काही जे लोक निघाले, म्हणजे तो साहित्याचा मुद्दा आहे. साहित्याचा जो प्रभाव, साहित्याचं जे कॉन्ट्रीब्युशन म्हणतो आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये, तर हे तुम्हाला सांगावंच लागेल. मग अर्थात ते शास्त्रीभावांनी राजकीय स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिलं, सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. इकडे या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांनी जास्त
केंद्रित केलं सामाजिक सुधारणांच्याकडं, स्वातंत्र्य काही काळ म्हटले लांबलं तरी चालेल. आता ह्या गोष्टी साहजिक आहेत. तुम्ही ज्या पोझिशनमध्ये असता ती पोझिशन ठरवते की तुम्ही कशाला प्राधान्य देणार. तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरून तुम्हाला सांगता येतं की तुमचा प्राधान्यक्रम काय आहे, असं आहे. तर त्या गोष्टी ऐतिहासिक अपरिहार्यता होती. त्यामुळे त्याच्यापेक्षा हा कमी तो जास्त अशा पद्धतीने विचार करण्याची काही गरज नाही. त्या त्या काळातली ती गरज असते. पण ही गोष्ट मान्यच केली पाहिजे तुम्हाला की इथल्या बहुजन समाजाला समतेची जी दृष्टी दिली ती फुल्यांनी दिली. आणि लोकांना विशेषतः अभिजातांना सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्याची जी प्रेरणा दिली ती चिपळूणकरांनी दिली. आणि मग चिपळूणकरांच्या बरोबर चिपळूणकरांनी, टिळकांनी, आगरकरांनी पहिल्यांदा शाळा काढली, कॉलेज काढलं, मग वर्तमानपत्र सुरू केलं, केसरी आणि मराठा. आणि त्या विशेषतः केसरीतनं, कारण पुढे काय झालं की आगरकरांनी सुधारक नावाच्या त्यांच्या वर्तमानपत्रातनं त्यांची भांडणं झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे आगरकरांनी टिळक यांची. आगरकरांनी परत एकदा सामाजिक सुधारणांच्यावरती भर दिला. टिळकांनी मात्र केसरीमधनं स्वातंत्र्य ही गोष्ट पुढे आणली. स्वराज्य, स्वराज्य हा शब्द त्यावेळेला असायचा. त्यामुळं लोकमान्य टिळकांनी जे अग्रलेख लिहिले ते मराठी पत्रकारितेचं आणि मराठी साहित्याचं एक अत्यंत मानदंडात्मक भूषण आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. त्या केसरीतल्या लेखांमुळे लोकमान्य टिळकांना दोनदा शिक्षा भोगावी लागली. आणखीन एकदा भोगली, पण त्यावेळेला ते केसरीचे संपादक नव्हते, ते मराठा नावाचे इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक होते. ती जी एक लोकमान्य टिळकांनी शैली विकसित केली विशिष्ट प्रकारे लिहायची. लोकमान्य टिळक स्वतः कायद्याचे विद्यार्थी होते, वकील होते, म्हणजे LLB होते, आणि कायद्याचे क्लासेस घ्यायचे, खाजगी क्लासेस पुण्यामध्ये. त्यामुळे त्यांचा कायदा पक्का होता. आणि ते अशा प्रकारे लिखाण करायचे की त्यांना जे म्हणायचं ते म्हणायचे ते, पण कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणून लोकमान्य टिळकांचा आपल्याला वेगळा स्वतंत्रपणे उल्लेख केला पाहिजे. ते एक वेगळ्या प्रकारचं साहित्य आहे. आता तिथे दुसरा एक फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी. तो मुद्दा कोणता आहे की लोकमान्य टिळकांनी कादंबऱ्या लिहिल्या का? नाही. कथा लिहिल्या का? नाही. नाटकं? नाही. पण लोकमान्य टिळक कथा, कादंबऱ्या, नाटकं यांची प्रेरणा होती. अनेक लोक पुढे आले लेखक आणि त्यांनी टिळकांच्यावरती नाटकं लिहिली, स्वातंत्र्याच्या लढ्यावरती नाटकं लिहिलीत. मराठी रंगभूमीनं स्वातंत्र्याच्या लढ्यात फार मोठं काम केलेलं आहे. टिळकांचं तत्त्वज्ञान स्टेजवरती आणलं. मी तुम्हाला एक किस्सा सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण सांगतो. किस्सा असा आहे की एक नाटककार होते नेवाळकर, दामोदर विश्वनाथ नेवाळकर. या नेवाळकरांनी टिळकांच्या विचारांच्यावरती नाटकं लिहिली. त्यातलं एक महत्त्वाचं नाटक म्हणजे दंडदारी. सरकारने त्याच्यावरती बंदी आणल्या, पुढे जप्त केलं. दंडदारी. तर दंडदारी म्हणजे टिळकच, कारण टिळक तुम्हाला माहिती कायम त्यांच्या हातामध्ये काठी असायची. दंडदारी म्हणजे कारण सरळ सरळ नावं घ्यायची नाहीत ना. आणि त्याच्यात त्यांचा प्रतिस्पर्धी कोण दाखवला आहे? जहाल आणि मवाळ, बरोबर आहे. तर टिळक जहाल होते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मवाळ म्हणजे कोण? मुख्य त्यातले महाराष्ट्रात तर गोखले. तर टिळक आणि गोखले यांच्यातला संघर्ष दाखवला. आता त्यात काही गोष्टी त्यांनी चुकीच्या सांगितल्या, म्हणजे गोखल्यांचं चारित्र्य हनन केलं काही कारण नसताना. मग गोखल्यांनीच बंदी आणली त्याच्यावरती कोर्टात जाऊन. तो वेगळा मुद्दा, मला सांगायचं ते वेगळं. तर तो दंडधारी स्टेजवरती वावरतो टिळक, आणि गोखल्यांचं पण नाव असंच काहीतरी ठेवलं, म्हणजे विडंबनात्मक ठेवलं, हास्यास्पद करून टाकलं त्यांना. त्याचं नाव ठेवलं काकशीर्ष. पण ते जाऊ द्या. झाला काय मुद्दा माहिती आहे का? ते नाटक महाराष्ट्रात तुफान चाललं. आणि पुढची गंमत सांगतो तुम्हाला. त्या नाटकामध्ये जे कुणी बसवलं, ती कोण नाटक कंपनी होती? तर ती नाटक कंपनी बेळगावची होती, मुंबई पुण्याची नव्हती. आणि ती संपूर्ण नाटक कंपनी स्त्रियांची होती. सगळी कामं, सगळ्या भूमिका स्त्रिया करायच्या. टिळकांची म्हणजे दंडधारी स्त्री. एक रंगासानी आणि व्यंकासानी ह्या दोन बायकाची ती कंपनी होती, मालक. आणि गोखले म्हणजे काकशीर्ष त्या दुसऱ्या बाई. आणि त्या अशा वावराच्या स्टेजवरती टिळकांसारखा तो सगळा पोशाख, ती पगडी, ते उपरणं, हातात ती काठी, दंडधारी, तसेच ते गोखले वगैरे. आणि त्या दोघांचा सामना म्हणजे द्वंद्व म्हणूयात आपण. ते त्यावेळेचं संगीत रंगभूमी होते. मग ते टिळक आणि गोखले दोघांनी गाणी म्हणायची, त्याच्यात खपून जायचं. तर लोक पाहिजे ते सगळे येऊन. पुण्यामधल्या एका प्रयोगात कंपनी पुण्याला आली, नाटक लावलं आणि टिळकांना बोलवलं कंपनीने नाटक पाहायला. आणि टिळक पुढच्या रांगेत बसलेले
स्टेजवरती नाटक सुरू आहे, लोक बघतायत सगळी गंमत. ते टिळकांसारखी बाई, सगळा पोशाख, ते अडकिता सुपारी वगैरे ते सगळं टिळकांच्या टाईपचं. आणि मध्यंतरात त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही इथे वरती या, स्टेजवरती, रंगमंचावर. कशासाठी? तर आपण काय म्हणतो की तुमचा आम्हाला सत्कार करायचा आहे आत्ताच्या भाषेत. तेव्हा सत्कार शब्द नसायचा, पानसुपारी करायची म्हणायची, पानसुपारी. मग ते पानसुपारी घ्यायला टिळक वरती आले, त्यांना हार घातला, काय माहीत नाही आणखीन काय काय दिलं असेल ते, उपरण असेल काय असेल ते, आणि 2 शब्द बोलायची विनंती केली आशीर्वादपर. टिळक काय म्हटले असतील तुम्ही एक कल्पना करा बरं का, म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे दृश्य आणा. खरोखरचे टिळक आणि टिळकांच्या कॉस्च्युममधल्या एक बाई समोरासमोर उभे आहेत. जस्ट इमॅजिन. अतिशय नाट्यपूर्ण क्षण आहे तो, अतिशय नाट्यपूर्ण. तेव्हा टिळक म्हणाले त्या नाटकाबद्दल की पहिल्यांदा आम्ही या बाईंचे आभार मानतो. आता लोक म्हणल्यावर टिळकांसारखा एवढा मोठा माणूस बाईंचे काय आभार मानायचे, राष्ट्रावरती ज्याचे उपकार आहेत. टिळक म्हणजे त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की राजकारणाच्या धबडग्यात आम्हाला अजूनपर्यंत आरशात पाहायला वेळ मिळाला नाही, आम्ही कसे दिसतो हे आम्हाला माहीत नाही, ते बाईंनी दाखवलं. हे साहित्याचं काम आहे. लक्षात घ्या, लोकांच्यात जागृती निर्माण करणं, लोकांना प्रवृत्त करणं. आणि त्यातनं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जे टिळक वगैरे लोक बोलायचे, सावरकर वगैरे नंतरच्या काळात, ते अगदीच म्हणजे त्याला म्हणतो आपण लोकांच्या मनात अशी एक सरकारच्या विरुद्ध तिडीक निर्माण होईल. त्यातनं खरोखर काही तरुण जायचे ना. हे जे रॅनचा वध केला चाफेकर बंधूंनी, ती अशीच गोष्ट झाली. नव्या पेठेच्या विठ्ठल मंदिरात शिवजयंतीचा उत्सव होता आणि त्याच्यात ते सगळे लोक जमले. कुणी कीर्तन केलं, कुणी प्रवचन केलं. एक कुणीतरी भवानी तलवार नावाच्या, टोपण नावाने एक शिवाजी महाराजांच्यावरची कविता लिहिली. ती बहुतेक चाफेकरांच्यापैकी कुणीतरी लिहिली. ती केसरीत छापली आणि म्हणून टिळकांच्यावरती खटला भरला की तुम्ही प्रवृत्त केलं गुन्ह्याला लोकांना, आणि शिक्षा झाली टिळकांच्या. तर हे जे काही आहे ते आपल्या इथल्या लोकांनी वर्तमानपत्रातनं, नाटकातनं, पुस्तकातनं, मग अशी उदाहरण दिलं की कविता कशा दिल्या लोकांनी, त्यात तिवारींचं उदाहरण दिलं तुम्हाला. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. म्हणजे हे नाटकाचा एक मुद्दा सांगितला. संपूर्ण मराठी रंगभूमीत अशी कित्येक नाटकं आहेत की त्या काळात टिळकांचं राजकारण, टिळक होते तोपर्यंत टिळकांचं राजकारण, टिळक गेल्यानंतर रंगभूमीवरती गांधीजींचं राजकारण दाखवायला लागले लोक. आता आपल्याला माहिती आहे की बालगंधर्वांचं नाव सगळे आपण ऐकतो, जिकडे तिकडे दिसतं आपल्याला बालगंधर्व, मानापमान, आणखीन काय काय ते स्वयंवर, अमुक तमुक सगळं चालू असतं. पण हे लोकांना माहीत नसतं बऱ्याच वेळेला की एक नाटक असं होतं, आशा निराशा. ते स्वराज्याच्या चळवळीवरचं नाटक होतं. गांधीजींच्या काय म्हणतात त्याला, विचारांच्यावरती लुब्ध होऊन एक तरुण जातो त्यांच्या चळवळीमध्ये आणि त्याच्या प्रेयसीचं काम किंवा पत्नीचं, नंतर त्याचं लग्न होत असेल, हे बालगंधर्वांनी केलं. मग आता त्या नाटकाच्या दरम्यान तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला, अशी नाटकं होती. जाहिरात करताना नाटकाची अशी टीप असायची की सगळ्यांनी खादीचे कपडे घालून यावेत नाटक पाहताना, कारण त्यावेळेला ती स्वदेशीची चळवळ सुरू होती. आणि इतकंच नाही तर स्टेजवरचे जे असायचे ना काय नेपथ्य, पडदे वगैरे, ते सुद्धा खादीचे करायचे. हे 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 साहित्यातनं निर्माण होत आहे. आणि मग त्या नाटकात बालगंधर्वाने जे नायिकेचं काम केलं, ती नायिका चक्क चरखा चालवीत सूत काढते. तसे बालगंधर्वांचे फोटो आहेत त्या भूमिकेत काम करून हे करणारे. आणि असे कितीतरी म्हणजे कितीतरी नाटकाची निर्माण झाली, कथा कादंबऱ्या निर्माण झाल्या. एक विवा हडप नावाचे एक सद्गृहस्थ होते, त्यांनी संपूर्ण मराठीशाहीवरती कादंबरीची मालिका लिहिली. नंतर इकडे ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्य लढ्यात त्याच्यावरती कादंबऱ्या लिहिल्या. तर हे खूप खूप साहित्यातनं निर्माण झालेलं आहे. आणि आपल्याला माहितीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ कविता, कविता इथे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुसुमाग्रजांच्या कविता तुम्हाला माहिती आहेत, अजूनही लोकांच्या लक्षात आहेत त्या. क्रांतीचा गरजा जय जयकार, ही कविता कशावरची आहे? ही कविता स्वातंत्र्य 42ला चळवळ सुरू झाली, क्रांती केली पाहिजे आपण, क्रांतीचा गरजा जय जयकार, प्रसिद्ध कविता आहे. आणखी सांगतो महत्त्वाची कविता,
सगळ्यात त्या काळात गाजलेली कविता. सोलापूरला मोर्चा निघाला, त्या मोर्चावरती पोलिसांनी गोळीबार केला आणि ते कुर्बान हुसेन, मल्लाप्पा धनशेट्टी असे काही तरुण तिथे त्या गोळीबारात ठार झाले आणि काहींना फाशी झाली. त्यातले काही ठार झाले, काहींना फाशी झाली. तर फासावरती गेल्यानंतर तो तरुण जाणारा फासावरती, तो आपल्या आईला उद्देशून कविता लिहितोय. काय कविता लिहितोय? तो असं म्हणतो की माझं जीवित कार्य या जन्मात पूर्ण झालं नाही, मला परत जन्माला यायचं आहे आणि मी तुझ्याच पोटी येईन, कारण त्यामुळं मला हे संस्कार मिळाले, मी इथपर्यंत तयार झालो हे करायला. आणि त्या कवितेचं नाव भेटेन 9 महिन्यांनी. कवी कुंजविहारी म्हणून होते, सलगर त्यांचं नाव. त्यांची ती कविता प्रचंड प्रमाणात गाजली कविता ती. आणि अशा अनेकांनी, मगाशी मी तुम्हाला गोविंदांचं उदाहरण दिलं, सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत या प्रकारच्या. तर हे एक वातावरण जे होतं ना, ते अशा प्रकारे भारलेलं होतं. प्रभात फेरी निघायची का नाही, ते प्रभात फेरीत गाणी म्हटली जायची. तरुण मुलं तरुण मुली ते ब्रिटिशांच्या विरोधातले, लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के, हे अशा प्रकारचं साहित्य. आता पुष्कळला कसं होतं माहिती का, की ते साहित्य त्या काळात गाजतं कारण त्याची गरज असते. आत्ता आपल्याला ते तितकंसं हे होत नाही, आपल्यापर्यंत पोचतही नाही. आता पूर्वीच्या काळात, मी लहान असताना माझ्या पाठ्यपुस्तकात देशभक्तीची जितक्या कविता किंवा साहित्य असायची तेवढे आत्ता नाही आहेत, किंवा माझ्या अगोदरच्या पिढीमध्ये विद्यार्थ्यांच्या त्याच्यापेक्षा जास्त असतील. प्रमाण कमी 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 होत गेलं का? आत्ता आपल्याला त्याची गरज नाही ना. ते चीनचं आक्रमण झाल्यानंतर कुसुमाग्रज म्हणायला लागले की बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आणि ते रक्त आपुल्या प्रिय आईचे वगैरे वगैरे, शुभ्र हिमावर ओघळते. आणि खूप लोकांनी त्या काळात ती कविता अशी ऐकली, गायली. आत्ता तितका रिस्पॉन्स नाही मिळत त्याला. का नाही मिळत त्याचं कारण आत्ता तो प्रश्न नाही आहे आपला. म्हणजे हे सुद्धा ठरलेलं असतं की कोणत्या काळात कोणतं साहित्य किती उचललं जातं, त्याला किती रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे हे जे मी आत्ता साहित्य सांगतो, आत्ता आपल्याला आपल्यापैकी फक्त काही लोकांनाच माहिती असतं कारण त्यांचा अभ्यास असतो. सगळ्यांना माहिती असतं कारण नाही, कारण ते पोचत का नाही, त्याची गरज वाटत नाही लोकांना. म्हणून सांगायचा मुद्दा असा की हे निदान सगळ्यांच्यापर्यंत नाही पोचलं हरकत नाही, मी समजू शकतो, पण अभ्यासाकडे तरी तिकडं पाहिलं पाहिजे. एक त्यातले काही नमुने म्हणून का होईना ते याच्यामध्ये आणले पाहिजेत. आता तिवारींच्या कविता आमच्या लहानपणी असायच्या, आता नाही. आता कोणाला नाव पण माहीत नाही कोण तिवारी होऊन गेले. पोवाडे असायचे कधी पानपतचा किंवा कुठला, आता छापत नाहीत ते याच्यामध्ये. पाठ्यपुस्तकात तुम्हाला क्वचित आढळेल. का? आता आपण स्वतंत्र झालो ना. आता काय गरज सरो आणि वैद्य मरो अशी लोकांची प्रवृत्ती असते. पण तशी प्रवृत्ती आपण नाही ठेवली पाहिजे, लक्षात घ्या. कारण सतत लोकांच्या, तरुणांच्या मनामध्ये ती एक तो जो इतिहास आहे, तिचं लोकांनी कसे क्लेश सहन केले, कसा त्याग केला, त्यांच्या जीवावरती आज आपण त्या स्वातंत्र्याची फळं चाकतोय. लोकमान्य टिळक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एक गोष्ट आहे म्हणजे घडलेली. महर्षी हे काय त्यांचं नाव, अण्णासाहेब कर्वे, धोंडो केशव कर्वे, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य सगळं खर्च केलं. शाळा काढल्या, त्या काय त्याचं नाव हिंगण्याचं स्कूल, नंतर SNDT नंतर आला अर्थात. तर त्यांना लोकांनी विचारलं, ते 100 वर्ष जगले बरं का. ते टिळकांच्या समकालीन, त्यांनी टिळकांना पाहिलेलं, टिळकांच्या काळातच यांचं पण कार्य सुरू झालं. त्यांना असं विचारलं पत्रकारांनी 100 वर्ष झाल्यावरती, का हो म्हणले अण्णा, तुम्ही ज्या वेळेला हे सुरू केलं स्त्रियांच्या शिक्षणाचं कार्य, ते कुणीच त्या भांगडीत पडत नव्हतं त्या काळात. त्या काळात टिळक फॉर्मात होते. जो तो उठतो तो टिळकांच्या पाठीमागं जायचा, झेंडा स्वराज्याचा उभारायचा, ब्रिटिशांच्या विरुद्ध चळवळ करायची. तुम्हाला नाही काय वाटलं कधी आपण टिळकांच्या वर जावं? एक तो युगधर्म असतो ना. ते हसले, ते म्हणले वाटलं ना. त्या काळातल्या प्रत्येक तरुणाला वाटायचं म्हणले. पण मग का नाही गेला तुम्ही? नाही म्हणले, मी फार यशस्वी मनुष्य होतो. पहा बरं का, कसला हिशोब केला त्यांनी की स्वातंत्र्याची चळवळ लोकमान्य टिळकांनी सुरू केली, ते स्वातंत्र्य कधी मिळणार, काय आहे कॅल्क्युलेशन? नाही सांगता येत ना.
मिळणार की नाही हेही सांगता येत नाही. ब्रिटिश सत्ता आहे. टिळक पण नसते सांगू शकले. तर टिळक ज्या प्रकारचं काम करत होते त्याचं फळ मिळायला खूप उशीर लागणार होता. हे जर काम मी सुरू केलं, म्हणजे उदाहरणार्थ अशी कल्पना करा की आज पहिलीची शाळा सुरू केली. खात्री आहे की 5 वर्षामध्ये इथली विद्यार्थिनी 5वी पास होईल, 10 वर्षांनी SSC होईल आणि त्याच्यानंतर आणखीन 4 वर्षांनी 3 वर्षांनी ग्रॅज्युएट होईल. स्पॅन ठरलेलं आहे, इतके वर्ष मला काम करायचं आहे. तिचं स्वातंत्र्य सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता येणार. मला म्हणले माझ्या डोळ्या देखत माझ्या कामाला फळ आलेलं हे पाहायचं होतं, म्हणून मी टिळकांच्या भानगडीत नाही पडलो, इथे आलो म्हणले. म्हणजे मला सांगायचं महत्त्व टिळकांचं की टिळकाने ज्यावेळेला सुरू केलं तेव्हा ती अंधारात उडी होती. अहो काही माहीत नाही, तुमचं आयुष्य गेलंच. ती जी गोष्ट आहे ना, अक्रोडाचं झाड लावतात. आता काही काही झाडं अशी असतात त्याला आपल्या हयातीत फळ येतं, आपण जो लावतो ते खाऊ शकतो. अक्रोडाच्या झाडाला काय पुष्कळ वर्ष लागतात म्हणले, 70-75. तरी पण लोक लावतात की आपण जरी नाही खाल्लं तरी आपल्या मुलाबाळांना खायला मिळालं. तसं स्वराज्याचं आहे. आणि म्हणून अशा स्वराज्याच्या चळवळीमध्ये ती चळवळ याच्यात आणायची, साहित्यामध्ये उतरवायची आणि त्या साहित्यातून त्याच वेळेला लोकांना त्याच चळवळीमध्ये सामील होण्यासाठी उद्युक्त करायचं, प्रवृत्त करायचं, प्रेरणा द्यायची. हे काम मराठी साहित्यानं खूप चांगल्या रीतीनं केलेलं आहे. आता एका बाजूनं पावर का हरिभाऊ आपटे, त्या काळचे प्रसिद्ध मराठी साहित्यिक, प्रसिद्ध मराठी कादंबरीकार, त्यांनी डायरेक्ट लिहिलेलं नाही सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती, स्वातंत्र्याचा पुरस्कार नाही केलेला. उलट त्यांनी सामाजिक सुधारणांच्यावरती लिहिलं, विधवा विवाह, अमुक तमुक इत्यादी, कसा जुलूम होतो स्त्रियांच्यावरती. पण त्याच वेळेला त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. गडाला पण सिंह गेला, हे सगळ्या शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या कादंबऱ्या. आणि त्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी अनेक तरुणांना त्या काळात स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली. सांगतात भूतकाळ, पण भूतकाळाचा परिणाम कशावरती होतो? त्या वर्तमानातल्या कृतीवरती होतो. म्हणून इतिहास सांगणंही महत्त्वाचं आहे. हा एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. तर असं मराठी साहित्याचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचं योगदान आहे. हाच निष्कर्ष मी तुमच्यापुढे ठेवतो. पुष्कळ सांगण्यासारखं आहे. मी लोकमान्य ते महात्मा हा माझा 2 खंडातला ग्रंथ आहे. त्याच्यात हे सगळ्या गोष्टीचं तपशीलवार विवेचन केलेलं आहे की कादंबरी काय करत होती, कविता काय करत होती, नाटक काय करत होतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार. आपल्याला जर जास्त त्याच्यात असेल उत्सुकता तर सवडीने नक्की वाचा आणि आवडलं तर सांगा, नाही आवडलं तरीही सांगा. धन्यवाद. आपल्या सर्वांना महापालिकेला मी धन्यवाद देतो असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि त्यात मला निमंत्रित केल्याबद्दल, आणि थांबतो.